प्रबल इच्छा साहेब यावीत म्हणून, पण आपल्यापर्यंत पोहोचता आलं नाही आणि म्हणून आज या ठिकाणी अतिशय प्रयत्नातून साहेब या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब सर्व समाजाच्या विनंतीला मान देऊन आज आपल्यामध्ये आलेत. या ठिकाणी या स्टेजवर अगोदर साहेबांचं मनोगत होण्यापूर्वी दीप प्रज्वलन झालेलं आहे. सत्कार होईल सर्व मान्यवरांचा, नंतर मनोगत होईल आणि लगेच महाप्रसाद होईल. पुढची नारळ यांची यादी वाचून दाखवलेली आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पुढच्या वर्षाचं नारळ इथं दिलं जाईल एकच, आणि पुढची यादी मगाशीच वाचली, परत एकदा वाचली जाईल. मागे पुढे काही झालं तर पुन्हा आणखीन आपण रावटीवर सगळी नारळ देणार आहोत. टाईम व्यस्त होऊ नाही म्हणून हा प्रकार या ठिकाणी अगोदर ग्रामस्थांच्या वतीने या राज्याचे राजे म्हणून माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि म्हणून राजासारखं मन आणि मनासारखा राजा यांचं स्वागत ग्रामस्थ मंडळी मौजे घाटशील पारगाव यांच्या वतीने स्वागत होईल. ग्रामस्थ मंडळी ठीक आहे मागे आडवा नको बरोबर ठीक आहे बंद कर बंद राहून माइक दबा या राज्याच्या पर्यावरण मंत्री यानंतर जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार पंकजाताई यांचा सत्कार ग्रामस्थ करत आहे. Thank you.
मी घेतो सुरेश अण्णा धस आष्टी पाडोदा शिरूर यांचा सत्कार होत आहे. यानंतर पाथर्डी तालुक्याचे आमदार मोनिकाताई राजाळे, यानंतर आमदार नमिता मुंदडा, हा? जयदत्त अण्णा क्षीरसागर माजी पालकमंत्री बीड. चला माजी आमदार श्री भीमरावजी धोंडे साहेब, यानंतर माजी आमदार श्री मुरकुटे साहेब, अरे चला ए अरे समीर काजी कुठे लक्ष्मणजी हाके यांनी वर यावं, स्टेजवर यावं. यानंतर प्रताप काका ढाकणे पाथर्डे, समीर काजी वक्फ बोर्ड अध्यक्ष श्री समीरजी काजे, कोण राहिले नाही झालं ना? माननीय आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब, विभागीय आयुक्त श्री गावडे साहेब घेतलं. बरं या ठिकाणी हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज शास्त्री यांचा सत्कार मोनिकाताई राजळे या करत आहेत.
अरे वर येऊ देत. अरे सर्व मंडळीने शांत बसावं. आता सर्व मान्यवराचे स्वागत. हा नाम सप्ताह आहे, वामनभाऊ महाराजांचा आहे. हे सर्व मंडळीने आणि तरुण पिढीने लक्षात ठेवा. ये कलिंदर ये, एक मिनिट. सर्वांच्या वतीने, सर्व कोण नाही, एकच जणांनी यायचं. मानूर गावची मुस्लिम मंडळी आपला सत्कार करू इच्छितात. एक प्रातिनिधिक स्वरूपात दोन जास्त नाही. पलीकडून या, पलीकडून. एक काय रे, आज हा 93वा नारळी सप्ताह संपन्न होत असताना आपल्या या घाटशील पारगाव या ठिकाणी या राज्याचे लाडकं नेतृत्व श्री मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची उपस्थिती, यांचं या ठिकाणी हे उपस्थित राहणं या परिसरासाठी आणि श्री क्षेत्र गहिनीनाथ गड संस्थांसाठी अतिशय सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा हा प्रसंग. याचप्रमाणे यावर्षी मगाशी आपल्याला सर्व समाजाला सांगितल्याप्रमाणे 2026 साली यावर्षी गडावर श्री संत सद्गुरू वामनभाऊ महाराज यांची 50वी पुण्यतिथी होत आहे. 7 दिवस. तेव्हा तोही पुण्यतिथीचा कार्यक्रम माननीय आपले मुख्यमंत्री साहेब पन्नासाव्या पुण्यतिथीला प्रारंभ होतोय. माननीय नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पंकजाताई यांनी यांचं या प्रतिमेचं अनावरण केलेलं आहे. साहेबांनीही कबूल केलेलं आहे की पुण्यतिथी अतिशय सुंदर झाली पाहिजे आणि करूत. तेव्हा या प्रसंगी सर्व समाजाला जानेवारी, मला असं वाटतं 11 जानेवारी हा दिवस पुण्यतिथीचा पौषवद्य अष्टमी 2026 साली येत आहे. आणि तोही प्रसंग सर्व आपल्या महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल. आणि तो सप्ताह गडावर 7 दिवस होईल. तेव्हा सर्व मंडळीला या प्रसंगी साहेबही राज्याच्या वतीने स्वतः निमंत्रित करणार आहेतच.
तत्पूर्वी फक्त आपल्याला कल्पना म्हणून 11 जानेवारी 2026 या दिवशी 50वी पुण्यतिथी श्री गुरु श्री संत वामनभाऊ महाराज यांची श्री क्षेत्र गिरनारगड या ठिकाणी अशाच स्वरूपाचा कार्यक्रम होऊन त्याची सांगता होईल. हा सप्ताह आणि या प्रसंगी साहेब आले, सर्व स्टेजवरील मंडळी सत्कारमूर्ती आले, सर्वांचं मनापासून ग्रामस्थ आणि श्री क्षेत्र गिरनारगड संस्थानच्या वतीने आभार मानतो. आणि अरे किती झालं बरं कर द्या. बरं, चालू जाऊ द्या, काय घ्या. ग्रामस्थ मंडळी मौजे मानोर या ठिकाणची सर्व मुस्लिम मंडळी राज्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांचा सत्कार करत आहेत. त्याचबरोबर गावचे सरपंच या ठिकाणी यानंतर लगेच आपल्या सर्वांच्या आवडत्या पंकजाताई साहेबांना पुढे आणखीन काही कार्यक्रम असल्यामुळे बाकीचे वक्ते सर्वांनी सांगितलं की आता फक्त ताई आणि साहेबच बोलतील. फक्त कोणीही गडबड करायची नाही, हा पहिला विषय. नामदार श्री पंकजाताई मुंडे. आज आपल्या घाटशिळ पारगाव येथे गहिनीनाथ